नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोलेकर। आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक पाटी नाट्यछटा रिद्धीचा दादा। आई, ए आई, ही माझी पाचवी हाक। पण आईचं माझ्याकडे लक्ष असेल तर ना, ते सगळं लक्ष त्या रिद्धीकडे। रिद्धी बाळाला भूक लागली म्हणून तिला अगदी लाडा कोंडाडे भरवते, आणि मला भूक लागली तर त्याचं मात्र काहीच नाही। मला सरळ म्हणते, डब्यात पोळी आहे आणि पातेल्यात भाजी आहे, ते घे आणि खा। परवा असं झालं, रिद्धी बाळ गॅलरीत चढलं तर धावत जाऊन तिला अगदी कडेवर घेऊन आली, आणि मी चढलो तर मला मात्र सनसनीत ढपाटा। बरं, ओरडते कशी? कारत्या, दादा झालास तू, तरी काडीची अक्कल नाही। खाली पडलास तर काय करायचं? आईचा असारा घेतो ना मला। पूर्वी कशी आई मला गोड बोलायची, मला भरवायची, झोपायला जवळ घ्यायची। आता झोपायला मला मात्र बाबांकडे नाहीतर आजीकडे पाठवते। रिद्धी आल्यापासून हे सगळं असं सुरू आहे। बरं, आई तर आई, पण बाबा तेही तसलेच। पूर्वी ऑफिसवरून आले की आधी मला जवळ घ्यायचे, पापी घ्यायचे, पण आता त्या रिद्धीचाच पहिला नंबर। तिला आधी जवळ घेतात। दादा राहिले ना मी, काय करणार? सगळीजण म्हणायची, तुमच्याकडे बाळ येणार, तू आता दादा होणार। मलाही तेव्हा बाळ येणार म्हणून खूप आनंद झाला। पण दादा झाल्यानंतर मात्र बाळाला हात लावू नको, तिला उचलू नको, बाळाला पाडशील। मी जर बाळाला घ्यायचंच नाही तर तिला आणलं कशाला? म्हणून मी परवा विचार केला, आई बाबांना सांगून टाकावं, मला बाळ नको, तुम्ही परत तिला डॉक्टरांकडे पाठवून द्या। पण अहो, रिद्धी गेली तर मला कसं चैन पडेल? मी रडायला लागलो तर छोट्या हाताने मला मिठी कोण मारेल? शाळेतून आल्यावर दादा दादा म्हणून कोण टाळ्या वाजवेल? मी पापी घेतल्यानंतर कोण गोड गोड हसेल? नको रे बाबा, कितीही त्रास झाला तरी चालेल, परत दी मला खूप खूप हवी। दादा आहे ना मी तिचा। धन्यवाद।